भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना धोका, किरणोत्सर्ग रोखण्यासाठी इजिप्तची विमानं पाकिस्तानात। अण्वस्त्रांची धमकी दिली तर त्याला भीक न घालता निर्णायक प्रहार केला जाईल, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला कडक इशारा। दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार, मोदींनी ठणकावलं। पाकिस्तान सोबत आता फक्त दहशतवाद आणि पीओके संदर्भातच चर्चा होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठणकावलं। गमेंडी पाकिस्तानला 3 दिवसातच गुडघे टेकायला लावले, मोदींचं विधान। भारतीय माता भगिनींचा कुंकू मिटवण्याचा पाप करणाऱ्यांना धडा शिकवला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सडेतोड विधान। ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधात भारताचं धोरण, मोदींचा इशारा। यापुढे दहशतवादी हल्ला केल्यास मुंहतोड जवाब देणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला इशारा। टेरर, ट्रेक आणि टॉक एकत्र जाऊ शकत नाही, मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं। भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील अणुयुद्ध थांबलं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। युद्ध न थांबवल्यास व्यापार करणार नाही, ट्रम्प यांचा भारत आणि पाकिस्तानला इशारा। भारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर सलग 3ऱ्या दिवशी जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये दिसले ड्रोन। सांबा, पठाणकोटमध्ये भारतीय सैन्यानं ड्रोन पाडले। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणची विमान वाहतूक सुद्धा आज रद्द। जम्मू, गुजरात, राजस्थानच्या विमान वाहतुकीवर होणार परिणाम, इंडिगोची माहिती। देशामध्ये अंदमानमध्ये आज मान्सून दाखल होणार, राज्यातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता। आज दुपारी राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक, पाणी टंचाई, अवकाळी पाऊस यांसह महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा, दोघांमध्ये युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी 1 वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल, सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद। चंद्रपूरमधील सिंदेवाही तालुक्यामध्ये 3 महिलांचा बळी घेणारी वाघीण जेरबंद, नागरिकांनी घेतला सुटकेचा निश्वास। आयपीएलचं नवीन वेळापत्रक जाहीर, 17 मे पासून पुन्हा धुरळा उडणार, 3 जूनला अंतिम सामना खेळवण्यात येणार। Thank you.